गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे निवारो निजाय माया ऐसे छाया जयाची डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे तुका म्हणे समधान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेज स्फुरदिक् प्रदेशं वेदेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ते उदारा सुपण देवा निवृत्ते उदारा सुपण देवा निवृत्ते उदारा सुपण देवा निवृत्ते उदारा सुपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने 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 वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् एकं शास्त्रं देवकी पुत्र गीत मेको देवो देवकी पुत्र एव एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्मापेकं तस्य देवस्य सेवा लोकाभिरामं रणरङ्गधीरं
राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए। कथा करमु मति अनुसार, कथा करमु मति अनुसार, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए, आइए मति अनुसार कथा करो, मति अनुसार आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं निवृत्तिनाथांचे चरणी, निवृत्तिनाथाचे चरणी, निवृत्तिनाथांचे चरणी, निवृत्तिनाथाचे चरणी। शरण एका जनार्दनी, 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 शरण एका निवृत्तिनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, निवृत्तिनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, गुणा आला विटेवरी पितांबर धारे सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान, मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, पवन सुत हनुमान, बोलो रे भाई सब संतन की जय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत विश्वगुरु वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभणारे देहुनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचं प्रागट्य प्रतिपादन करतात। विठ्ठल आम्ही ज्या देवतेची उपासना करत आहोत तो भगवान परमात्मा गुणाला आलेला आहे आणि तो प्रगट झालेला आहे। गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, त्याने सुंदर असा परिवेश धारण केलेला आहे आणि असा असणारा भगवान परमात्मा जर आम्हाला प्राप्त करायचा असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या ठिकाणी आपल्याला 3 गोष्टींचं आणि दिग्दर्शित करतात। 3 इंद्रिय प्रधान जी इंद्रिय आहेत ती 3 प्रधान इंद्रिय त्याच्या ठिकाणी लावायचे, डोळे कान त्याचे ठाई मन पाये राहू हे। डोळे कान आणि मन ही 3 प्रमुख इंद्रिय त्याच्या ठिकाणी जर लावली ना तर परिणाम काय होईल, निवारोणी जाय माया ऐसे छाया जयाची। त्या भगवान परमात्म्याची जर कृपा झाली ना तर जी भवदुस्तर रूपी जी माया आहे ती तुम्ही आम्ही सहज तरुण जाऊ। असा असणारा भगवान परमात्मा आहे ना तो समध्यानाने आणि समचरणाने उभा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार, डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे विठ्ठल।
सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा अखिलकोट ब्रह्मांड नायक विश्वचालक भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने नवे नवे श्री निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंत आलेली वारकरी संप्रदायाची परंपरा, या परंपरेचा सार्थ अभिमान अंतःकरणात धारण करून तुम्ही आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी किम निमित्त उपस्थित झालेलो आहे. सर्वांना ज्ञात असलं तरी वक्त्याचं कर्तव्य या नात्याने आपला भव्य दिव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सव आणि या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यामध्ये हा तीन दिनी कीर्तन महोत्सव संपन्न होऊन आज 4थ्या दिवसाची सेवा आहे. बरोबर ना? का 5व्या? नाही ना, 5व्या नाही, 4थ्या नाही, पहिल्याच दिवसाची सेवा आहे आणि तीच शेवटची आहे आणि तीच काल्याची आहे. विठाला विठाला. मला प्रश्न पडला होता अभंग कोणता घ्यावा. महाराजांनी सांगितलं काला पण करायचा आहे, पहिला दिवस पण साजरा झाला पाहिजे, मागणं पण मागितलं पाहिजे आणि काला पण झाला पाहिजे. म्हणजे पहिल्या दिवशी जे चिंतन असतं ते नामपर असतं, भगवंताचं गुणानुवाद त्याच्यामध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला जो काला करायचा आहे त्या काल्याचंही दिग्दर्शन आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये करायचं आहे आणि आज देवाजवळ थोडं मागणं पण मागायचं आहे. बघूया त्रिवेणी संगम कसा घडतोय, थोडंसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. सेवेकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आमचे हरिभक्त परायण गायन सम्राट गायनाचार्य भरत महाराज पानसरे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. तुम्ही काही नाराज नाही ना त्यांच्यावर? जोरात होऊ द्या. ज्यांची ज्यांची नावं घेईन त्यात आमचे हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज आहेत. हरिभक्त परायण ज्यांचं कृपाछत्र या ठिकाणी आहे, ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे, आमचे धोंडीराम बाबा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्त परायण आळंदीकर महाराज, प्रशांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच महेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण सोपान महाराज राहिले काय? सोपान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. व जे कीर्तनामध्ये प्रमुख असतात, नवे नवे कीर्तनातला नवरदेव ज्याला आपण म्हणतो मृदंगाचार्य. बघा ना तुम्ही, कुणालाच गादी नाही, त्यांना एकट्याला गादी, मला सुद्धा नाही. ते चांगदेव महाराज आहेत, आहे की नाही? अतिशय सुंदर त्यांची पक्वादाची साथ आहे. आमचे विनेकरी बाबा आहेत, महेशजी महाराज आहेत, ज्यांचं अनमोल मार्गदर्शन आपल्या सप्ताहाकरता असतं. आळंदीमध्ये ज्यावेळेस आम्ही राहत होतो त्यावेळेस आम्हाला सांभाळण्याचं त्यांनी काम केलं. नवे नवे जी साधक मंडळी आणि नाशिक जिल्हा म्हटला की नाशिक जिल्ह्यातला विद्यार्थी म्हटलं की आकर्षण वाटायचं. तसं आम्ही बोधे बाबांकडे राहिला, परंतु नाशिक म्हटलं की एक विशेष वाटायचं. कारण की आळंदीमध्ये कोणत्या गावाचा ते नाही, कोणत्या जिल्ह्याचा. आणि म्हणून मग त्यांनी आम्हाला सांभाळलं. तसेच माझ्यासमोर असणारे श्रीमान श्री चंद्रकांत दादा ते सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. परिसरातील भाविक वृंद उपस्थित आहेत. तसेच संस्थेतली सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. काही झोपूळची पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत. आता प्रत्येकाचं नाव घेत नाही, कारण की महाराजांनी मला सांगितलं 8च्या पुढं जायचं नाही आणि कीर्तन सुरू झालंय 7:45ला, आहे का नाही? म्हणून सर्व भजनी मंडळ असतील आणि दोन्हीही चोपदार अगदी सुंदर परिवेश धारण करून या ठिकाणी उपस्थित आहेत. हे 2 छोटे बालगोपाळ, काय यांचं नाव आहे मला माहीत नाही, परंतु काय राम लखनची जोडी आहे. कशी दिसते? सुंदर दिसते ना? कॅमेरामध्ये येते ती, आहे का नाही? आणि ज्यांची साऊंड सिस्टीम या ठिकाणी लाभलेली आहे, मोरिया साऊंड सिस्टीम. तुम्ही आतच बसा, फक्त साऊंड सिस्टीमचा आवाज जोरात द्या बाहेर. हां. तसेच ज्यांची शूटिंग चालू आहे, गजर माऊलीचा चॅनल आहे आणि त्यांनी या कार्यक्रमाचं 2-3 दिवसामध्ये जे कार्यक्रम झाले ते आपल्याला लगेच उद्या परवा यूट्यूबला आणि पाहण्याकरता मिळणार आहे. आमच्या समवेत आलेला अनिकेत दादा तोही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर रविंदी एकदा नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठल. महेश महाराज कोणाचं नाव राहिलं तर सांगा बरं का, चुकून कुणाचं तरी नाव राहून जाईल आणि मग ते नाराज होतील. महाराज आम्ही सर्व कार्यक्रम करतो परंतु तुम्ही आमचं नावच घेतलं नाही. म्हणून मांदळे कंपनी आहे, चव्हाण कंपनी आहे,
जाधव कंपनी आहे, अजून कोण राहिलं? ठाकरे कंपनी आहेत, उफाडे कंपनी आहेत, अजून पटापटा आठवा. हे आपल्याला आठवतं, हरिपाठ म्हणायला लावलं तर ते नाही आठवणार आहे का नाही? महाराज कोण कुणाचा नातेवाईक, कोण आलं कोण गेलं हे सगळं लक्षात राहतं, मात्र हरिपाठ म्हटलं का आपल्या लक्षात राहत नाही. असो, या कीर्तनाला लाभलेलं हे सौंदर्य आहे. आणि वरुण राजाचं सुद्धा थोडक्यात आगमन झालं आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. म्हणून आपला चालू असलेला हा भव्य दिव्य प्रमाणात त्रिदिनी सोहळा आणि त्यामध्ये आजचं वर्धापन दिन आहे भगवंताचं, हनुमंतरायांचं मंदिर. मागील वर्षी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली, आमचे हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज, आणि त्यांची या ठिकाणी सेवा झाली प्राणप्रतिष्ठेची. आणि त्या माध्यमातून हे पहिलंच वर्ष आहे. प्राणप्रतिष्ठेचं वर्ष संपल्यानंतर वर्धापन दिनाचं पहिलं वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे मोठ्या आनंदाने, हर्षाने. मगाशी तुम्ही जी मंडळी हरिपाठात होती, हरिपाठ संपूच नाही असं वाटत होतं. त्याच्यामध्ये भरत महाराजांनी तर खूपच आनंद दिला, सर्व मंडळींना नाचवलं आणि सर्व बालगोपाल या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समवेत ते राहतात आणि सर्व मंडळीला या आपल्या पंचक्रोशीतील सर्व मंडळीला ते आनंद देतात. महत्भाग्याची गोष्ट आहे. साधू संतांनी जी परंपरा आम्हाला घालून दिली त्या परंपरेनुसार आम्ही राहण्याचा प्रयत्न करतो आणि नवे नवे त्या परंपरेचे पायिकत्व आम्ही स्वीकारलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या मार्गावर आम्ही चालण्याची वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये सर्व मंडळी या ठिकाणी जी वारकरी संप्रदायिक आहे, विशेषत्वाने वारकरी संप्रदाय म्हटला की वारकरी संप्रदायाचं जे आराध्य दैवत आहे तो भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. आणि अखिल विश्वाला ज्यांच्या नावाने, ज्यांच्या चरित्राने ओळख झाली असं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं चरित्र आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि आपल्या अभंगावलीतून त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करतात, त्या भगवान परमात्म्याची आपल्याला ओळख करून देतात. कुठल्याही गोष्टीची ओळख करून घ्यायची असली तर तो भगवान परमात्मा आणि किंवा एखादी वस्तू आहे त्या वस्तूचं जर आपल्याला ज्ञान करून घ्यायचं असलं तर त्या वस्तूचं यथार्थ लक्षण कळणं गरजेचं असतं. विठ्ठल हो, त्यामध्ये शास्त्रामध्ये आणि विचारसागर ग्रंथामध्ये सांगितल्यानुसार त्या ठिकाणी एक तटस्थ लक्षण आहे आणि एक स्वरूप लक्षण आहे. तटस्थ लक्षण कशाला म्हणतात? जे स्वरूपाच्या ठिकाणी कधीतरी असतं कधी कधी नसतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात, आणि जे स्वरूपाच्या ठिकाणी कायम स्थित असतं त्याला स्वरूप लक्षण असे म्हणतात. विठ्ठल उदाहरणच जर सांगायचं ठरलं तर आपल्या गावामध्ये एक त्रयस्थ व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने विचारलं, का हो रामभाऊ पाटलाचं घर कोणतं? त्याने सांगितलं, हे बघा ज्या घरावर कावळा बसलेला ना ते रामभाऊ पाटलाचं घर आहे. आता कावळा कधी कधी असतो का कायम असतो? कधी कधी असतो कधी कधी नसतो. समोर वाटचाल करत गेल्यानंतर तो कावळा उडून गेला. पुन्हा त्या त्रयस्थ व्यक्तीने विचारलं, का हो रामभाऊ पाटलाचं घर तुम्ही सांगितलं होतं कोणतं ते घर? त्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं, हे बघा ज्या घराच्या समोर आणि तुळशी वृंदावन आहे ना ते रामभाऊ पाटलाचं घर आहे. आता तुळशी वृंदावन कधी कधी असतं, कधी कधी दुसऱ्याच्या शेजारच्या घरात जातं का? नाही नाही, तर ते कायम स्थित आहे त्याला स्वरूप लक्षण असे म्हणतात. या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज आणि भगवान परमात्म्याचं स्वरूप लक्षण सांगतात. विठ्ठल आम्ही ज्या देवतेची उपासना करत आहोत ना तो भगवान परमात्मा गुणाला आलेला आहे. एकंदरीत तो त्रिगुणातीत भगवान परमात्मा आहे. सत्व रज तम आणि या 3 गुणाच्या पलीकडे असणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि आज अवतरित झाला. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर सर्व आणि संत जनांना आनंद देण्याकरता तो भगवान परमात्मा गुणाला आला. गुणाला आला म्हणजे सगुण साकार त्याने रूप घेतलं. जसं मागील वर्षी आपण जो उत्सव केला तो हनुमंतरायांचा उत्सव केला. हनुमंतरायांचा या ठिकाणी उत्सव केल्यानंतर हनुमंतरायांची मूर्ती आपण आणली, मोठ्या आनंदाने हर्षाने ती मूर्ती आणली. त्याच्यामध्ये काय केलं? प्राणज्योत त्या ठिकाणी ब्राह्मणाद्वारा ती प्राणज्योत त्या ठिकाणी संस्थापित केली. म्हणजे कुठल्या तरी एका व्यक्तीची ओळख करण्याकरता किंवा कुठल्या तरी वस्तूचं आणि दिग्दर्शन करण्याकरता त्या वस्तुस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी चैतन्यत्व आणणं गरजेचं असतं. आणि जर चैतन्य नसेल तर त्या ठिकाणी ती व्यक्ती या लोकामध्ये राहत नाही. तुम्ही आम्ही सर्व अनुभव आहे सर्वांना. ज्या व्यक्तीचं चैतन्य निघून गेलं त्या ठिकाणी, आता मला पुढे वेळ भेटतो की नाही माहीत नाही, मात्र या ठिकाणी हनुमंतरायांचं मंदिर आहे, महेश महाराज आहेत, सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. एक मी तुम्हाला विनंती करेल, आपल्याकडे हनुमंतरायांचं मंदिर झालं
मात्र पुढचा टप्पा आपल्याला पुन्हा करायचा आहे तो म्हणजे असा, दर शनिवारी या ठिकाणी काय झालं पाहिजे, हनुमान चालिसा पठण झाला पाहिजे. 4-2 लोक काही ना, 2 लोक काही ना, 4 महिला काही ना, मात्र हनुमान चालिसा या ठिकाणी झाला पाहिजे. दररोज हरिपाठ घेता का तुम्ही? नाही घेत का? बरं, घेत असेल तर घेत चला, नाही कमीत कमी शनिवारी हां कराल ना? अहो तुम्ही मला दिसत नाही या फोकसमुळं, कराल ना? हा तर म्हणा, विठ्ठल विठ्ठल. सर निगेटिव्ह विचार नका ठेवू बरं. हां करणार, नक्कीच करणार. 4-2 लोक का होईना घेऊन या ठिकाणी हनुमान चालिसा आम्ही संपन्न करणार म्हणजे करणार. कारण की हनुमंतरायांचं मंदिर आहे. आणि दुसरा संकल्प असा आहे, आता या ठिकाणी वस्ती भरपूर आहे. दररोज जर तुम्हाला नैवेद्य देता आला संध्याकाळच्या वेळेस तर हनुमंतरायांना नैवेद्य देत चला. मग कोणी ठरवून घ्या, मी सोमवार घेतो, तुम्ही बुधवार घ्या, तुम्ही गुरुवार घ्या, कोण शनिवार घेईल, कोण रविवार घेईल. हनुमंतरायांना त्या ठिकाणी आपण नैवेद्य दिला पाहिजे. आल्या आल्या मी बघितलं की हनुमंतरायांची जी तिथं दिवा लावलेला आहे तो दिवा विजलेला होता. महेश महाराजांना म्हटलं या ठिकाणी दिवा लावा. काय जे आपण ज्याची उपासना करत आहे ती उपासना यथोचित होण्याची गरज आहे. आणि म्हणून साधू संतांनी ती उपासना केली आणि त्या भगवंतापर्यंत ते पोहोचलेले आहेत. म्हणून त्या भगवंताची आपल्याला ओळख करून देतात. एकंदरीत ओळख करून देत असताना 3 पैलू पडतात. एक आहे स्वरूपत्व अवच्छेदकाने त्याची ओळख होते, दुसरी आहे गुणत्व अवच्छेदकाने त्याची ओळख होते, आणि तिसरं वाणी दर्शनातून त्या भगवंताची ओळख होते. स्वरूपातून त्या भगवंताची ओळख होते. हो, स्वरूपातून त्या भगवंताची ओळख होते. असं उदाहरण, हो, तो भगवान परमात्मा सगुण साकार आहे. ज्ञानोबरायांना त्या भगवंताचं स्वरूप दिसलं. कसं? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न किळ फाकते प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तिची शोभा, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटक. त्या भगवंताची ओळख ज्ञानोबरायांनी करून दिली. जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारा, राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपनेया, रवी शशी कळा लोपनेया, कस्तुरी मळाबाट साधू संतांना जो आपल्या जीवनातला जो अनुभव आला ना तो एकसारखा आला. आणि अनुभव आपल्या जीवनातला ते साधू संत प्रतिपादित करीत असतात. म्हणून जीवनामध्ये अनुभवाला फार महत्त्व आहे, फार जास्त महत्त्व आहे. सांगूच का, मृदंगाचार्य जे आहेत त्यांना जो अनुभव आहे तो आमच्या गायनाचार्यांना नाही, आणि गायनाचार्यांचा जो अनुभव आहे तो आमचा चोपदारांचा नाही. प्रत्येकाचा संसारातला अनुभव विभिन्न आहे. संसारामध्ये एकसारखा अनुभव नाही, मात्र परमार्थामध्ये एकसारखा अनुभव आहे. ज्या ज्या मंडळींनी आणि ज्या ज्या संत महात्म्यांनी त्या भगवंताचं दर्शन घेतलं त्यांना एकत्व रूपाने त्याचं दर्शन झालेलं आहे. बघा तुम्ही, गोकुळातला प्रसंग आहे. ज्यावेळेस गोकुळामध्ये आणि भगवान परमात्म्याने अनेक लीला केल्या, त्यापैकी एक लीला केली ती म्हणजे आणि कालिया मर्दनाची. भगवंताने त्या कालिया मर्दन केलं. त्यावेळेस सवंगडी म्हटले, भगवंता अरे तू आमचा चेंडू आणि पाण्यामध्ये फेकलेला आहे, तो पाण्यामध्ये बुडालेला आहे, तो चेंडू आम्हाला आणून दे. आणि काय असतं माहिती का, पहिली जी मंडळी होती ना ते पहिली मंडळी आणि खेळ खेळायचे. आणि एकदा का राज्य आलं की ते राज्य 3-3 दिवस 4-4 दिवस चालायचं. आता ही आमची जी विद्यार्थी आहेत हे सुद्धा संस्थेमध्ये खेळतात, काही एकमेकाला कबड्डी खेळतात किंवा त्यांचा जो खेळ आहे त्या खेळामध्ये ते रममाण होतात. मात्र रममाण होत असताना त्या ठिकाणी तो खेळ लगेच मोडत नाही. 8-8 दिवस 10-10 दिवस तो खेळ चालू राहतो आणि ते राज्य चालू राहतं. त्याप्रमाणे सवंगड्याने विनंती केली, देवा आमचं राज्य दिल्याशिवाय आता राहायचं नाही. म्हणून भगवंताला विनंती केली. भगवान परमात्म्याने मागचा पुढचा विचार केला नाही.
त्या यमुनेच्या डोहामध्ये उडी मारली. उडी मारल्यानंतर त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस भगवान परमात्मा रसातळाला जातात त्यावेळेस त्या ठिकाणची ज्या नागपत्न्या आहेत त्या जाग्या होत्या. जाग्या झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या नागपत्न्या जाग्या झाल्या आणि त्या बघतायत असा छोटासा बालक आहे. कोण आई विसरली असेल या बालकाला? छोटासा बालक आहे, कोण आई विसरली असेल? म्हणून त्या नागपत्न्यांना दया येते. कोणाची? भगवंताची. भगवंताची दया आल्यानंतर त्या ठिकाणी त्या नागपत्न्या भगवंताला विनंती करतात, कोण आहेस तू? आम्हाला माहित नाही, पण एक काम कर, आमचा जो पतिदेव आहे ना तो फार भयानक आहे. एक काम कर, तो पतिदेव जागृत होण्याच्या अगोदर तू इथून निघून जा. त्यावेळेस भगवंताने त्यांना स्वरूप दर्शन घडवलं आणि स्वरूप दर्शन घडवल्यानंतर त्या ठिकाणी चतुर्भुज रूपामध्ये भगवंताने दर्शन दिलं. त्याचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज आणि बालक्रीडेच्या अभंगामध्ये करतात. महाराज म्हणतात, कालियाच्या मागे चेंडू पत्नीपाशी तेजपुंज राशी देखीला. म्हणजे त्या पत्न्यांना, त्या नागपत्न्यांना जो भगवान परमात्मा दिसला तो कसा? तेजपुंज राशी देखीला. म्हणजे त्याचं तेज गगनामध्ये मावत नव्हतं. म्हणजे नंतरचा पुढचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी. आणि तो कालिया नाग उठतोय, त्या कालिया नागाला त्या ठिकाणी कालिया मर्दन केलं आणि भगवान परमात्म्याने सांगितलं तू इथं राहू नको. अशा प्रकारे आपल्याला माहिती आहे. मला सांगायचा सिद्धांत एवढाच आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुभव एक आहे, ज्ञानोबरायांचा अनुभव एक आहे आणि गोपिकांचा नवे त्या नागपत्न्यांचा अनुभव सुद्धा एक आहे. ज्ञानोबरायांचा अनुभव, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने, देखिला साजने. पाहता 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 मना मोरे जाणे. योगिया दुर्लभ देखिला साजने, तो म्या देखिला साजने. पाहता 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 मना मोरे. हे देखिला देखिला माये देवाचा देव, विठ्ठला संदेह निमाले तुझेपणा, विठ्ठला संदेह निमाले तुझेपणा. देवाचा देव, विठ्ठला संदेह निमाले तुझेपणा, विठ्ठला संदेह निमाले तुझेपणा. भगवान परमात्म्याचा जो अनुभव आला तो अनुभव एकसारखा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तोच अनुभव आमच्या जीवनामध्ये आलेला आहे आणि त्या अनुभवाचं दिग्दर्शन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. आला बेटेवर रे, गुन्हा आला बेटेवर रे, गुन्हा आला बेटेवरी, गुन्हा आला बेटेवरी. गुन्हा आला बेटेवर, गुन्हा आला बेटेवर, गुन्हा आला बेटेवर, गुन्हा आला बेटेवर, गुन्हा आला बेटेवरी, गुन्हा आला बेटेवरी. पितांबर तारे सुंदर दो, पितांबर तारे सुंदर दो. डोळे कान त्याचे टाये, डोळे कान त्याचे टाये. भारी सुंदर पितांबर तारे सुंदर दो, डोळे कान त्याचे टाये, डोळे कान त्याचे टाये. गुन्हा आला विटेवरे पितांबर धारे सुंदर जो. आम्ही ज्या देवतेची उपासना करत आहोत तो भगवान परमात्मा अतिशय सुंदर स्वरूपामध्ये आणि नावारूपाला आलेला आहे, तुमच्या आमच्या समोर प्रकट झालेला आहे. तो भगवान परमात्मा येतो कशा करता? आता त्याची मीमांसा भरपूर मोठी आहे. तो भगवान परमात्मा येतो कशा करता? भगवत भक्ता करता येतो. कुणा करता आला? आला मुख्यत्वे कुणा करता? भक्त पुंडलिक रायांसाठी आला. मात्र त्याचा लाभ या सर्व मंडळींना झाला.
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा गुणाला आला, सगुण साकार झाला आणि पितांबरधारी सुंदर जो त्याने सुंदर असं परिवेश धारण केलेला आहे. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सुंदर या शब्दातून त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगतात. सुंदर शब्दाला बरं का महेश महाराज दुसरा प्रतियोगी शब्द नाही. सुंदर शब्दाला परमपूज्य प्रातस्मरणीय राऊत बाबा आणि त्यांच्या चिंतनातून ऐकलं. सुंदर शब्दाला प्रतिशब्द नाही. काही काही शब्द जे असतात ना त्यांना प्रतिशब्द नाही. आता तुम्ही चांदवड तालुक्यामध्ये आहात, तुमच्या तालुक्यामध्ये आहे का नाही माहीत नाही, मात्र आमच्याकडे न्यू टी स्टॉल आहे. न्यू म्हणजे बोला बोला नवीन. आता नवीन शब्दाला दुसरा शब्द शोधा बरं. प्रतियोगी शब्द. नवीन 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 शब्द कधीच जुना होत नाही. हां 4 वर्षांनी जरी तुम्ही त्र्यंबकेश्वरला गेले तरी न्यूच आहे ते. हां तसं सुंदर शब्दाला प्रतियोगी शब्द नाही. सुंदर शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सुद्धा नाही. सुंदर शब्दाला तुम्ही असुंदर म्हणाल, सुंदर शब्दाला बिलिंदर म्हणाल. सुंदर शब्दाला प्रतियोगी दुसरा शब्द नाही. सुंदर शब्दाचा अर्थ आहे स्वरूपत्व वाचक आहे तो सुंदर शब्द. मी तुम्हाला पटवून देईल स्वरूपत्व वाचक कसा आहे. व्यवहारामध्ये आपण एखाद्या वस्तूबद्दल जर आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर माणसं सहज वापर करतात. काय चप्पल सुंदर आहे, काय माईक सिस्टीम सुंदर आहे. आता माईक सिस्टीम सुंदर आहे म्हणजे नेमकं काय? माईक सुंदर आहे, बॉक्स सुंदर आहे का माईकवाले दादा नेमकं काय सुंदर आहे? हां साऊंड सिस्टीम सुंदर आहे म्हणजे साऊंड सिस्टीम आमच्या मनाला भावली आणि आमच्या मनाला भावल्यानंतर आमच्या मुखातून शब्द पडले, वाह काय साऊंड सिस्टीम आहे. तसं व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्टीला आपण सुंदर म्हणतो. उदाहरणार्थ महिला मंडळी आणि भाजी करतात, माणसं सहज म्हणतात आजची भाजी एकदम सुंदर झाली. मग भाजी सुंदर झाली तर मग बाजारातून आणल्याच खायला पाहिजे होती ना. भाजी सुंदर झाली नेमकं काय झालं? भाजी पातळ झाली म्हणून सुंदर झाली, घट्ट झाली म्हणून, आळणी झाली म्हणून? महाराज काही बोलता का? खारट झाली म्हणून? नाही नाही, त्या भाजीचा रस आणि रसनेंद्रियाने चाखण केला आणि त्या रसनेंद्रियाला तो रस भावला आणि मनातून शब्द प्रकट झाले, भाजी सुंदर झाली. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ज्या देवतेची उपासना करत आहोत ना तो भगवान परमात्मा अतिशय सुंदर आहे आणि तो भगवान परमात्मा प्रगट झाला. बघा तुम्ही जी मंडळी आणि दर्शना करता जातात 24 तास दर्शनाला लागतात, बरोबर आहे की नाही? 24 तास 36 तास दर्शनाला लागतात. लागल्यानंतर म्हणतात आता परत देवाच्या दर्शनाला यायचं. तसंच आहे ब्रह्मगिरीची जी माणसं परिक्रमा करतात ना ती शेवट गणपती बारीजवळ आल्यानंतर म्हणतात आता परत यायचं नाही. पुन्हा दुसऱ्या वर्षी जर दुसऱ्याने आग्रह केलाच तर लगेच निघतात. जी मंडळी 24 तास 36 तास बारीमध्ये लागली आणि ती मंडळी त्या ठिकाणी देवासमोर आली रे आली की त्यांच्या मुखातून शब्द आहे भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला. अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला. काय झालं? देवाजवळ उभं राहिलो आणि देवाजवळ उभं राहिल्याबरोबर त्या भगवंताचं स्वरूप बघितलं. स्वरूप बघितल्यानंतर जो माणूस म्हणत होता आता पंढरपूरला यायचं नाही त्याला गरुड खांबाजवळून ते माणसं ढकलतात. आता कसं ढकलतात तुम्हाला माहिती? गरुड खांबाजवळ सुद्धा उभं राहू देत नाही तरी माणसं उड्या काय मारतील, लोटांगण काय घालतील, त्या देवाजवळून जावं वाटत. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे का हो? त्या भगवंताचं स्वरूप तसं आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्या देवाची उपासना करत असताना तो भगवान परमात्मा आम्हाला सुंदर दिसला. पुढचा मुद्दा आहे तो भगवान परमात्मा सुंदर दिसला कशावरून? देशतः वस्तुतः आणि कालतः सुंदर आहे. बघा देशतः सुंदर आहे. भूतकाळाचा विचार करा, भूतकाळामध्ये तो भगवान परमात्मा कसा आहे? सुंदर आहे. वर्तमान काळामध्ये, भविष्य काळामध्ये सुंदरच आहे ना. आमचा विचार करा, आम्ही लहान होतो आता वर्तमान काळात तसे आहोत का? नाही. आणि भविष्य काळात आता हा लहान मुलगा आहे का नाही? कोणी पण जवळ घेईल बाळा एक पप्पी घेऊ दे आहे का नाही? आणि आता वय झाल्यानंतर काय तुमचं मत आहे? महाराज आमचं स्वरूप आहे ना ते
नष्ट होत राहतं कालतः ते नष्ट होत राहतं. मात्र भगवान परमात्मा भूतकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये सुंदरत्व आहे. त्यानंतर देशतः सुंदर आहे. महाराज, आमच्या देशाची संकल्पना अशी आहे, आमच्या देशामध्ये त्याला सुंदर म्हणतात की जो अतिशय आणि नाकेला माणूस आहे, ज्याचं स्वरूप आणि काळही नाही आणि गोरही नाही. वास्तविक पाहता स्वरूपवान त्याला म्हणतात की जो गोरा आहे. मात्र असा एक देश आहे की तो आमच्यापेक्षा जास्त गोरा आहे. कोणता तो देश? आणि असा एक देश आहे की तो आमच्यापेक्षा काळा आहे. त्या देशामध्ये फक्त काळ्याच माणसाला किंमत आहे, गोऱ्या नाही. कोणता? वेस्ट इंडिज, साऊथ आफ्रिका. महाराजांनी सांगितलं साऊथ आफ्रिका. त्या देशामध्ये फक्त काळ्या माणसाला किंमत आहे. आमच्या देशामध्ये गोऱ्याही माणसाला किंमत नाही, काळ्याही नाही. मग साबळे परब्रह्म आवडे या जीवा, किंवा साबळे रूपडे चोरटे चित्ताचे. आमच्या देशामध्ये स्वरूपत्व अवच्छेदकाने जर बघितलं तर स्वरूपत्व अवच्छेदकाने स्वरूपाची लक्षणं विभिन्न आहे. आमच्या देशामध्ये त्याच माणसाला किंमत आहे जो नाकेला आहे. नवे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, काय करावी ती 32 लक्षणे आणि नाक नाही तेने वाया गेली. सर्व लक्षणं असली आणि नाकच जर नसलं तर त्या लक्षणाला, त्या स्वरूपाला काही महत्त्व नाही. मात्र असा एक देश आहे भरत महाराज, त्या देशामध्ये जो चपट्या नाकाचा आहे त्यालाच किंमत आहे का नाही? नेपाळ देश आहे. त्या देशामध्ये मुलगा जन्माला आला का त्याचे हातपाय बांधतात. का? की तो चपळ राहिला पाहिजे, त्याचं वेट कमी राहिलं पाहिजे आणि तो पळाला पाहिजे, असा तो देश आहे. म्हणून स्वरूपत्व अवच्छेदकाने विभिन्नता आपल्याला पाहायला मिळते. देशतः, वस्तुतः, कालतः स्वरूप जे लक्षण आहे ते विभिन्न प्रकारचं आहे. मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, असा जो भगवान परमात्मा आहे सुंदर रूपाने तो प्रगट झाला आणि तो गुणाला आला. महाराज म्हणतात, त्या भगवंताजवळ आम्ही जर डोळे, कान आणि मन ठेवलं तर तो भगवान परमात्मा आमच्यावर प्रसन्न होईल. डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो हे. आता डोळे, कान आणि मन ही 3 प्रमुख इंद्रिय सांगितली. डोळ्याने जे पाप होतं ते पाप अन्य इंद्रियाने होत नाही. बघा, तुम्ही डोळ्याचा विचार करा. सध्या तुम्हाला वर्तमान काळातलं उदाहरण द्यायचं ठरलं तर मोबाईल आहे. डोळ्याने बघा वाटतो, नाही डोळ्याने बघा वाटतो नाही, कानाने सुद्धा श्रवण करा वाटतं. नुसतं कानाने श्रवण करून जमत नाही, मन सुद्धा त्याच्यात गुंतल्या जातं. आता आम्ही मुलांना मोबाईल वापरू देत नाही, फक्त रविवारी देतो. मात्र तो मोबाईल बुधवारी कधी निघून जातो तेच कळत नाही. काय कारण आहे? कारण की त्याचं आकर्षण आहे. आणि हे 3 बलवान इंद्रिय जर आपण त्या देवाच्या ठिकाणी लावलेत ना, तर महाराज म्हणतात, निवारो जाय माया ऐसे छाया जयाचे. महाराज म्हणतात, आपली जी भवदुस्तर रूपी जी माया आहे ना ती निवारण होईल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, असा जो भगवान परमात्मा आहे तो समध्यानाने, समचरणाने उभा आहे. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार, डोळे कान त्याचे ठाई, मन पाये राहो हे. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. सर्वांनी वर हात करा. शूटिंगवाले शूटिंग काढून घ्या. पाऊस गेलाय, लाजू नका. पाठीमागे अंधारात बसलेले करा वर हात. करा. चला भजनी मंडळ चहा पाणी घेऊन येऊ. म्हणा सर्वांनी, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाणी टाणी जय जय विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
बारख माए 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 बारख देवाधिदेवा जगत्रय जेवा देवादिदेवा जगत्रय देवा देवादिदेवा जगत्रय देवा आदिदेवा जगत्रय देवा परियेसी केशवा विनते माझे परियेस केशवा विनती माझे माझे वाणे तुझे वर्णी कोण राम ऐसे देई प्रेम काही देवा आदि देवा जगत्रय जीवा परिसे केशवा विनंती माझी वाणे तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. अभंगाचा धावता भावार्थ आपण बघितला. यानंतर सुरू होतंय ते काल्याचं कीर्तन. 8 वाजलेत. किती वाजेपर्यंत करायचं सांगा. आत्ताशी सुरू झालंय कीर्तन. 8 वाजता चालू आपण 10 वाजेपर्यंत आहे का नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता घेतला होता. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करतात. तसं महाराजांनी बाळ क्रीडेमध्ये त्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे. आणि काल्याचा जो प्रसंग आहे, महाराज म्हणतात काल्याचा जो प्रसंग असतो, काल्याच्या कीर्तनामध्ये अन्य चरित्र चालत नाही. मग कोणतं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गो चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे भगवान परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं उच्चारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. त्याचं उच्चारण आपल्याला करायचं आहे. तो भगवान परमात्मा त्याचं प्रागट्य झालं. आता प्रागट्य कसं झालं, ज्यावेळेस आणि कंसाच्या नगरीमध्ये आकाशवाणी झाली. कंसाला सांगण्यात आलं की या देवकीचा 8वा जो पुत्र आहे तो तुला मारणार आहे. मग कंसाला भीती निर्माण झाली. कंसाला भीती निर्माण झाल्यानंतर देवकी वसुदेव हे दोन्हीही बंदीगृहामध्ये टाकले, बंदी शाळेमध्ये टाकले. आणि त्या ठिकाणी एक मुलगा जन्माला आला त्या ठिकाणी. आणि एक मुलगा त्या कंसाने मारायला सुरुवात केली. 6 मुलं त्या कंसाने मारले. 7वा जो मुलगा आहे तो योग माया घेऊन जाते. आणि 8वा जो गर्भ आहे, आता भगवान परमात्म्याचं प्रागट्य होणार. त्यावेळेस भगवान परमात्मा आणि 8 वर्षाची मूर्ती त्यावेळेस प्रगट झाली आणि देवकी मातेला दर्शन दिलं. देवकी मातेला दर्शन दिलं. भगवान परमात्म्याने सांगितलं एक काम करा, तुम्ही या ठिकाणी मला ठेवू नका. कुठं न्या? नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला हे नंदाच्या घराला मजने गोकुळाला रे रे गोकुळाला मजने गोकुळाला गोकुळा परमपूज्य प्रातस्मरणीय वैद्य बाबा सांगायचे, जर काल्याच्या कीर्तनामध्ये हे जर प्रमाण आलं नाही तर ते काल्याचं कीर्तनच नाही. म्हणून आपण पाठीमागे गेलो. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. त्यावेळेस देवकी माता विचार करते, देवा अरे 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली, तुला कोण म्हणेल का माझा? तू एक काम कर, लहान हो. आणि मग भगवान परमात्मा लहान झाले. वसुदेवाने त्या टोपलीमध्ये त्या भगवान परमात्म्याला घेतलं आणि निघाल्यानंतर यमुनेतून वाटचाल करतायत. यमुना माता जी आहे ती आणि उचंबळत वाहते त्यावेळेस. आणि भगवंताने अंगुष्ठ बाहेर काढला यमुनेला आणि दर्शन दिलं. आणि पुढे मग वसुदेवजी जातात.
त्या ठिकाणी भगवंत आला आणि नंदबाबाच्या वाड्यावर त्या ठिकाणी विराजमान करतात आणि माया उचलतात, इकडे येतात. इकडं कंसाला भीती निर्माण होते आणि कंसाने 8वा येऊ नाही तर 8वी येऊ, एक काम करू, हिला सुद्धा मारायचं म्हणून ती जी योग माया आहे ती सांगते कंसाला, तुझं लागी मधी उपजला मजा, उपजला मजा दी उपजला मजा, हे तुझ्या लागी मधी उपजला मजा दे. उपजला मजा दी उपजला मजा. हो. अरे माझ्या अगोदर तो भगवान परमात्मा आणि गोकुळामध्ये त्याचं प्रागट्य झालेलं आहे. इकडं गोकुळामध्ये इकडं कंसाला भीती निर्माण झाली. कंसाला भीती निर्माण झाली आणि गोकुळामध्ये तर आनंद उत्सव संपन्न होऊ लागला. गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही, कारण की नंदबाबाच्या वाड्यावर आणि फार दिवसानंतर तो भगवान परमात्मा जन्माला आला. जन्माला आल्यानंतर गवळणी एकमेकीला सांगू लागल्या, त्यांच्यामध्ये संवाद होऊ लागले. महाराज म्हणतात, नामदेव महाराज त्याचं गवळानं मनती गवळा मिळाला पुत्र झाला यशोदेला. 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 हे एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंट बडे, एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंट बडे. निची गलबल झाली दासी जनी हे लगाली, गलबल झाली दासी जनी हे लगाले. गवळानं मनती गवळा मिळाला पुत्र झाला यशोदेला. 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 भरत महाराज असं वाटतं बंद करू नये, आहे का नाही. भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं. गवळणी परस्परांशी संवाद करू लागल्या आणि मग त्या गवळणींचा संवाद आहे. महाराज म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाचं प्रतीक आहे कोणतं? गुढिया तोरणे करते कथा. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचं आणि प्राणप्रतिष्ठा होते मागच्या 22 जानेवारीला, त्यावेळेस पूर्ण भारतामध्ये आणि आनंद उत्सव संपन्न झाला. बरोबर ना? तुम्ही केला का नाही? आनंद उत्सव प्रत्येक घरामध्ये दिवे लावले होते. तसं भगवान परमात्मा जन्माला आला आणि प्रत्येकाच्या घरी तो आनंद उत्सव संपन्न झाला. भगवान परमात्मा आणि 6व्या दिवशी त्या ठिकाणी पुतना माता येते आणि त्या पुतनेचा भगवान परमात्म्याने वध केल्यानंतर मावळ भट येतो. काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघे दैत्यखाने बुडविली. त्या ठिकाणी सर्व दैत्यकुळ जे आहे त्या दैत्यकुळाचा नाश केला आणि मग भगवान परमात्म्याने 5 वर्षाचे झाल्यानंतर भगवान परमात्म्याने सवंगडी एकत्रित केले आणि सवंगड्याला सांगितले, एक काम करा, आपल्याला तुम्ही असे दिसतात, अशक्त दिसतात, कशामुळे? त्यांनी सांगितलं, देवा, सर्व जो माल आपल्याकडे उत्पन्न होता ना, तो सर्व माल जातो कुठे? मथुरेला. सगळं आहे आपल्याकडे, दूध आहे, दुभतं आहे, सर्व आहे, मात्र डेअरीला नाही. ते कुठं जातं? कुठं जातं? डेअरीला. पहिले लोक दही दूध खात होते, आहे का नाही? आता दही दूध आवडतं का? नाही नाही. तूप अजिबात नाही. शोकांतिक आहे महाराज की आमच्या देशामध्ये आम्ही राहून आमच्या समोर ती गो हत्या आणि ती गाय मारल्या जाते तरी आम्ही काही बोलत नाही. जाऊ द्या, तो विषय मोठा आहे. मात्र ते गोकुळ होतं, त्या गोकुळामध्ये एवढ्या गायी होत्या, 1 कोटी गायीचा मालक म्हणजे नंदराज बाबा होते आणि त्यातल्या 9 लाख गायी, ह्या 9 लाख गायी कुणाला आवरत नव्हत्या. म्हणून तो भगवान परमात्मा त्या 9 लाख गायींचा सांभाळ करत होता आणि मग सर्व सवंगड्याला एकत्रित केलं. चला म्हटले, आपल्याला दही दूध मिळत नाही, चोरी करण्याच्या निमित्ताने जायचं आहे. मग चोरी करण्याचं साहित्य आपण सोबत घ्या. कोणतं साहित्य? वस्त्रगाळ माती घ्या, सराट्याचा काटा घ्या, काठी घ्या. आणि अशा प्रकारे भगवंताने त्या गोपाळांना एकत्रित केलं. त्यावेळेस गोपाळ विचारू लागले, देवा, अरे चोरी करण्याकरता जायचंय आणि तू हे काय साधन सांगतोय? वस्त्रगाळ माती घ्या, सराट्याचा काटा घ्या, काठ्या घ्या, कशा करता? हे छोटे छोटे दगड घ्या, कशा करता? त्यावेळेस भगवंताने सांगितलं, आपल्याला दह्या दुधाची चोरी करायची. भगवंताने दुसरी चोरी केली नाही बरं का. भगवंताने दुसरी चोरी अजिबात केली नाही.
भगवंताने त्या गोकुळामध्ये दया दुधाची चोरी करून चित्त चोरी येले. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. भारवित्त विसरली, भारवित्त विसरली, भारवित्त विसरली. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. आता कैसी जाऊ घरा. हो, त्या भगवान परमात्म्याने जी चोरी केली ना ती चित्ताची चोरी केली. हरिणे माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. मग ते सवंगडी निघाल्यानंतर त्या सवंगड्याला सांगू लागले आपल्याला चोरी करण्याकरता जायचं आहे. यदा कदाचित आपण आणि ज्या घरामध्ये जातोय कदाचित ते घर जर मोठा असेल, मोठ्याचं घर असेल तर एक काम करावं लागेल आपल्याला. जे आपल्याकडे खडे आहेत ते खडे फेकून मारायचे. ज्या साईडने डब आवाज आला त्या साईडला म्हणायचं की या ठिकाणी डेरे भरलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी तड आवाज आला की या ठिकाणी काही दही दूध नाही. म्हटले बरं ठीक आहे. ही वस्त्रगाळ माती कशा करता? म्हटले यदा कदाचित गोपिका उठली तर काय करायचं? ती वस्त्रगाळ माती घ्यायची आणि तिच्या अंगावर फेकायची, तिच्या डोळ्यामध्ये ती जाईल आणि आपण पळून जायचं. म्हटले देवा ती जर चष्मा घालून आली मग? अरे तू पंचायती करू नको रे. त्यावेळेस देवाने सांगितलं एक काम करायचं. हे जे सराट्याचे काटे आहेत ना, हे सराट्याचे काटे टाकायचे. आता तो सराट्याचा काटा असा असतो, कसाही टाकला तर उभाच राहतो. कसाही टाका तुम्ही, कसाही फेका तो उभाच होतो. एक काटा उभाच राहतो. मग देवाने सांगितलं सराट्याचे काटे फेकायचे. त्यावेळेस गोपाळ म्हटले जर ती गोपिका आजकालच्या वर्तमान काळानुसार जर चप्पल घालून आली तर? म्हटले तसं होणार नाही, आपल्याला चोरी करायची, चला म्हटले. आणि मग पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या सर्वांनी त्या ठिकाणी चोरी केली. याल तरी या रे लागे अवघे माझ्या, मागे मागे आजी दे तो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. नंतर मग भगवान परमात्म्याने त्या गोकुळामध्ये खोड्या सुरू केल्या. खोड्या एवढ्या केल्या की तो भगवान परमात्मा काही केल्या तो खोड्या थांबत नाही त्यावेळेस. आणि त्या गवळणी आणि नंद बाबाच्या वाड्यावर येऊ लागल्या. अवघ्या मिळून गवळणी येते नंदाचे अंगणे, अवघ्या मिळून गवळणी येते नंदाच्या अंगणी. कृष्णा खोडी देता कोणी, आमुच्या सुना घेवोने, हे गे बाई आम्हासे पहावे ना. यशोदे तुझा कोटावर सोसू दिला, यशोदे बाळा तुझा काना कोटावर सोसू दिला. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. गवळण सांगती गाराने, रात्री आला चक्रपाणी, खावणे दै दूध तुपलोने, फोडिली अवघी विरजणी, हे गे बाई आम्हासी पहावे ना. यशोदे दुसरी आली धावत, याने गे बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, हे गे बाई आम्हासी पहावे ना. तिसरी आली धावोनी, याने गे बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देवोनी, गाठ बाई कोणासी सुटे ना. यशोदे या गवळणी आल्या नंद बाबाच्या तिथे आणि यशोदेला तक्रारी सांगू लागल्या. त्यावेळेस यशोदा म्हणते देवा आता बस कर, सव्वाआठ झाले, आता बस कर, सव्वाआठ झाले, किती वेळ? त्यावेळेस यशोदा माता त्या देवाची विनंती करते. देवा ऐसी ऐकता गारानी, यशोदे नयने आले पाणी, कृष्णा खोडी देता कोणी, एक नाथाचे चरणी, प्रेमतया आवरे ना, यशोदे बाळ तुझा कान्हा. हो, अनेक गवळणी आहेत
संत वाङ्मयाचा जर आपण विचार केला तर संत वाङ्मयामध्ये आणि भगवंताने ज्या ज्या लीला केल्या त्या लीला आणि संत वाङ्मयामध्ये त्या दिग्दर्शित केलेल्या आहे. नंतर त्या यशोदेने नवस केला गणपती बाप्पाला, तो नवससुद्धा फेल गेला. गणपती बाप्पाला सुद्धा देवाने खाऊन टाकलं. आणि मग एक मास देवे खोडे नाही केली, प्रचिती ती आली यशोदेशी. 1 महिनाभर देवाने ती खोडी टाकून दिली. नंतर म्हटले आता एक काम करू, हा देव काही ऐकत नाही, हा गोपाळ काही ऐकत नाही, याला एक काम करू, याला शिक्षा करू. मग शिक्षा, पहिले शिक्षा होती कोणती? जा मग गाई चारायला, शेळ्या चारायला. तसं भगवान परमात्म्याला आणि शिक्षा केली. त्यावेळेस भगवंताचा शृंगार केला. शृंगार केल्यानंतर त्या भगवंताला सजवलं. महाराज म्हणतात ना, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, चारितसे धेनू चारितसे धेनू, सावळा काना जग जेठी, राधे 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 मुकुंद मोरारी. भगवंताचा शृंगार केला. त्यावेळेस भगवंताने सांगितले, ए गोपाळांनो, तुम्ही सुद्धा माझ्या सोबत या उद्या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गोपाळ रानात या, गोपाळ रानात या. या या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवंताने ते सवंगडी एकत्रित केले आणि एकत्रित करून अनेक खेळ खेळले. हमामा पोरा हमामा, उमरी वाजे गमामा, होतो तो तू होतो तो तू, अनेक खेळ खेळले. आणि खेळ खेळून दमले, खांदी भार पोटी भूक काय. कीर्तनाचे नाही ना. हां, भगवंताचं चरित्र आहे. भगवंताचं चरित्र किती वेळ चाललं तर ते काही संपणार नाही. भगवंताने सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं, त्यांना कमलाकार बसवलं आणि प्रत्येकाला भगवान परमात्मा प्रत्येकाच्या समोर त्या भगवंताने रूप धारण केलं आणि प्रत्येकाला प्रसाद देतो. त्या प्रसादाचं महाराज वर्णन करतात. तो जो काला आहे तो वाळवंटामध्ये झाला. आमच्या ज्ञानोबरायांनी तो काळा केला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांसी लाया वाटे, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. आणि तीच परंपरा भगवंताने गोकुळात काला केला, ज्ञानोबरायांनी वाळवंटात काला केला आणि आज आम्ही बुरखुल नगरमध्ये काला करतोय, है का नाही? महाराज भाग्यवान आहोत आपण की वारकरी संप्रदायाची आपण आणि पाईक आहोत. वारकरी संप्रदायाची आम्ही दीक्षा घेतली आणि आम्हाला त्या भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकायला भेटतंय. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. शुकाचार्य भागवतामध्ये त्याचं वर्णन करतात. भगवंताने कसा प्रसाद वाटला. बिभ्रद्वेनुम जठरपटयो शृंगवेत्रैच कक्षे, वामे पानो मसृण कवलम तत्फलांगुलीषु, तिष्ठन्मध्ये स्वपरे सृहदौ, हासयन्नर्मविस्वैः, स्वर्गे लोके मिशति विभुजै, यज्ञ भूक बाल केले. हे सर्वांनी वर हात करा, करा वर हात. सर्वांनी जोरात आणि पुंडली कवरदा म्हणायचंय. पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. हे प्यारे नंद लाला तू मोहन मुरली वाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला रे प्यारे नंद लाला. गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. गोपाल
कृष्ण भगवान की, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ऐका, महाराजांनी मी जी संकल्पना मांडली अगदी आपल्याला 3 मिनिटामध्ये त्या हनुमंतरायांचा हनुमान चालीसा घ्यायचा आहे. त्यानंतर कीर्तन. जास्त बोर नाही झाले ना तुम्ही? महाराज तुमच्याच भागातले, टेन्शन नका घेऊ. नाही, अगदी 3च मिनिटामध्ये हनुमान चालीसा होईल. त्यानंतर दहीहंडीचा अभंग होईल. विनेकरी बाबा इथे येतील. तो विना जो मधला आहे तो पण उतरायचा आहे. सकाळी आपण पहारा सुरू केला. 1 दिवसाचा सप्ताह आहे तरीसुद्धा पहारा आहे. महाराज 7-7 दिवस लोक सप्ताह करतात. पहाराच घ्यायला कोणी नसतं. या ठिकाणी 1 दिवसाचा सप्ताह आहे आपला, तरीसुद्धा पहारा. आता रात्रभर घ्यायचं बरं का विनेकरी? नाही, रात्रभर नाही. फक्त इथं दहीहंडीला लावला की आपण या ठिकाणी थांबणार आहोत सर्वांनी आणि हनुमान चालीसा म्हणायचं आहे. महाराजजी, श्री गुरुचरण सरोज रज निज मनुमुकुर सुधारे, वर्णो रघुबर विमल जसो जोदाय कुफलचारे, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहो मोहि हरहु कलेशे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत तुलित बलधामा. टाळी टाळी. महावीर विक्रम बजरंगे, कुमति निवार सुमति के संगे, कंचन वरण विराज सुदेशा, कुंडल कुंचित केसा, हाथ वज्र ध्वजा विराजे, कांधे मोंजे जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन तेज. टाळी टाळी. विद्यावान गुणियाति चातुर, राम काज करि बेको आतुर. प्रभु चरित्र सुने बेको रसिया, राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा, विकट रूप धरि लंक जन. भीम रूप धरि असुर सवारे, रामचंद्र के काज सवारे. लाए सजीवन लखन जियाए, रघुवीर हरि शूर लाय. रघुपति कीन्हे बहुत बड़ाई, तुम मुखिय बहुत समवाय. सहस बदन तुम रोजस गावे, अस कहि श्रीपति कंठ लगावे. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सीताई. जम कुबेर दिगपाल जाते, कवि कोविद कह सके कहते. तुम उपकार सुग्रीव के नाराम मिलाए राजपद. तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर वै सब जग जाना. जुग सहस्र जो जन पर भानु, लीलोताई मधुर फल जानू. प्रभु मुद्रिका मेलि मुख माई, जल दिलांग गए अजरज नाई. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे तेते. राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. सब सुख लहे तुम्हारी शरणा. तुम रक्षक काहू को डरना, आपन तेज समारो आपे तीनों लोक हंसते काट. भूत पिशाच निकट न आवे, महावीर जब नाम सुनावे. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत वीरा. संकट ते हनुमान छुड़ावे. मन क्रम वचन ध्यान जो लावे. सब पर राम तपस्वी राजा, इनके काज सकल तुम सा. और मनोरथ जो कोई लावे. सोई अमित जीवन फल पावे. चारों जुग प्रताप तुम्हारा है, प्रसिद्ध जगत जियारा. साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. अष्ट सिद्धि नव निधि निधि के दाता सबर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा. तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरा. अंतकाल रघुबरपुर जाई. जहाँ जन्म हरि भक्त काई, और देवता चित्त न धरई. हनुमंत से ही सर्व सुख करई. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरो हनुमत बलबीरा. जय 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 हनुमान गोसाई. कृपा करो गुरुदेव की नाय. जो शतबार पाठ कर कोई, छूटे बंदी महासुख हुई. जो ये पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी. गौरी तुलसीदास सदा. तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नाथ हृदय महाडेरा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप. राम लखन सीता सहित हृदय बसवो सुरभूप. सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. निवृत्ति राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ति राया, निवृत्ति राया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ति राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ति राया, निवृत्ति राया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल
जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय हो हो. ऐका या ठिकाणी विना नावाने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी मंडळी उपस्थित आहे त्यापैकी सर्व जी कार्यकर्ते मंडळी आहे त्यांनी पुढे यायचं आहे दहीहंडी फोडण्याकरता. जाधव परिवार असेल, चव्हाण परिवार असेल, मांदळे परिवार असेल, उफाडे परिवार असेल, 2-4 जणांनी समोर यायचं आहे दहीहंडी फोडण्याकरता. आणि आमचा हा छोटा गोपाळ दहीहंडी फोडणार आहे. काय तुझं नाव? कृष्णा. वा वा वा, कृष्णाच आला बरं का, आहे का नाही? हा कृष्णा दहीहंडी फोडेल. आपण सर्वांनी टाळ्यांनी स्वागत करायचं आहे त्याचं. शिंकेला येले दुरे होतो ते घाचे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवले गडे मुख पसरून गडे वाहते दारा घ्या रे दोहीच्या कोपरा घ्या रे दोहीच्या तुका म्हणे हाती टोका अधिक उणे नेले तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे घंटे धरला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो आला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम आ तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरा गाढे आम्ही बाळी वीरा गाढे मला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज नाही उच्चारिला विकार व्याकुला क्षमा अपराध महाराज का म्हणे ज्ञानेश्वरा राखा